हॅलो किड्स. मागचा आपण चॅप्टर बघितलं होता टर्किश इन्व्हाजन. त्याच्यात आपण बघितलं होतं की दिल्ली सल्तनतचं फाउंडेशन कसं घातलं गेलं. आता हे दिल्ली सल्तनतविषयी हा चॅप्टर आज आपण बघणार आहोत. त्यातला आपण बघतोय पार्ट 1. दिल्ली बिकेम अन इम्पॉर्टंट सिटी ड्युरिंग द 12th century. It first became the capital of a kingdom during the rule of तोमारा राजपूत्स. आता दिल्ली हे 12व्या शतकामध्ये अत्यंत महत्त्वाचं शहर बनलं आणि सगळ्यात आधी तोमारा राजपूतच्या काळामध्ये ती त्यांची कॅपिटल होती. द तोमारा राजपूत्स वेर डिफिटेड बाय द चौहान्स ऑफ अजमेर इन द मिडल ऑफ 12th century. आता मागच्या चॅप्टरमध्ये पण आपण बघितलं होतं की पृथ्वीराज चौहान होता. तर हे चौहान अजमेरचे जे होते ना, त्यांनी ह्या तोमारचे राजपूत होते यांना साधारण 12th centuryच्या मिडलमध्ये हरवलं. दिल्ली इमर्ज ॲज अन इम्पॉर्टंट कमर्शियल सेंटर अंडर द रूल ऑफ तोमार्स अँड चौहान्स. पण हे तोमार्स आणि चौहानच्या काळामध्ये दिल्ली हे कमर्शियल सेंटर म्हणून त्याचा इमर्ज झाला. मेनी रिच जैन मर्चंट्स रिसाइडेड इन द सिटी अँड बिल्ड द टेम्पल. आणि याच काळामध्ये काही जैन मर्चंट जे होते ते या शहरात राहत होते आणि त्यांनी बरीच देवळं पण बांधली. कॉइन्स मिंटेड इन दिल्ली वेर नोन ॲज देहलीवाल वेर वाईडली सर्क्युलेटेड. आणि दिल्लीमध्ये जी कॉइन्स होती त्यांना काय मिंटेड म्हणजे छापली जात होती, त्याला देहलीवाल असं म्हटलं जात होतं आणि ती मोठ्या प्रमाणात वाटली गेलेली होती. इन द बिगिनिंग ऑफ 13th century ट्रान्सफॉर्मेशन ऑफ दिल्ली इन टू द कॅपिटल बिगॅन विथ द फाउंडेशन ऑफ दिल्ली सल्तनत. 13व्या शतकाच्या सुरुवातीला जर आपण विचार केला तर जेव्हा दिल्ली सल्तनतचं फाउंडेशन घातलं गेलं तेव्हा मात्र हे दिल्लीचं ट्रान्सफॉर्मेशन हे कॅपिटलमध्ये झालं, म्हणजे ती राजधानी झाली. 5 dynasties are termed together as the Delhi Sultanate ruled from 1206 CE to 1526 CE. आता ह्या दिल्लीमध्ये ज्या डायनेस्टीनी राज्य केलं त्या सगळ्या डायनेस्टी, याच्या 5 डायनेस्टी होत्या आणि त्यांना एकत्र आपण दिल्ली सल्तनत असं म्हणतो. आणि त्यांचा हे काय होता, पिरियड काय होता तर 1206 CE to 1526 CE. Their rulers were known as sultans who ruled from Delhi. आणि जे दिल्लीतनं रूल करत होते त्या रूलरना सुलतान्स असं म्हटलं गेलं. आता या दिल्ली सल्तनतचे सोर्सेस कुठले कुठले होते ज्याच्यावरनं आपल्याला हे दिल्ली सल्तनत होऊन गेली हे समजतं ते बघूया. तारीख इज अ व्हॅल्युएबल सोर्स टू स्टडी दिल्ली सल्तनत. दिल्ली सल्तनतची जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तारीख हे एक व्हॅल्युएबल सोर्स आहे हे लक्षात ठेवायला हवं. इट इज द हिस्ट्री रिटन इन पर्शियन लँग्वेज. आणि ही जी हिस्ट्री आहे तारीख ही पर्शियन लँग्वेजमध्ये लिहिली गेली. ड्युरिंग दिल्ली सल्तनत पर्शियन वॉज द लँग्वेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आणि ती लिहिण्याचं कारण काय होतं तर त्या काळामध्ये पर्शियन लँग्वेज ही ॲडमिनिस्ट्रेशनची लँग्वेज ही म्हणून वापरली जात होती. दीज हिस्ट्रीज ऑर तारीख वेर रिटन बाय लर्न मेन हू apart from recording events also advised the sultan to governance. आता ही हिस्ट्री आहे किंवा त्वारीख म्हणजे काय, या तारीखचं प्लुरल. हे सगळं काही अशा हुशार लोकांकडनं लिहून घेतलं जात होतं. ती फक्त हे रेकॉर्ड इव्हेंट्स हे मेंटेन ठेवायचं कामच करत नव्हती तर सुलतानला हा राज्यकारभार करताना त्याला ॲडव्हाइस पण करत होती. These records were often written for Sultan in the hope of rich rewards. आता इथे चित्रात तुम्ही बघितलं असेल की हे रेकॉर्ड्स कशासाठी लिहिले जायचे तर सुलतानला खुश करून त्याच्याकडनं रिवॉर्ड्स घेण्याकरता म्हणून लिहिले जायचे. The author lived in Delhi and paid lesser attention to the general public living in the villages. आता हे जे ऑथर होते या हिस्ट्रीचे लिहिलेले हे त्यांचं राहत कुठं होते तर दिल्लीमध्येच राहत होते आणि जनरल पब्लिक जे खेडेगावात होतं किंवा विलेजेसमध्ये होतं त्यांच्याकडं त्यांचं फारसं लक्षच नव्हतं. दे इन्फ्लुएन्स द सुलतान्स बाय देअर ओन डिसिजन टू गव्हर्न द एम्पायर.
आणि ही लोक जी ह्याची हिस्ट्री लिहित होती ते काय करायचे, राजा तिथल्या सुलतानला इन्फ्लुअन्स करायचे त्यांच्या स्वतःच्या डिसिजनवरती की त्यांनी तसा निर्णय एम्पायरच्या बाबतीत घ्यावा. सो अ क्रिटिकल अँड ॲनालिटिकल ॲप्रोच इज इम्पॉर्टंट टू स्टडी द हिस्ट्री ऑफ दिल्ली सल्तनत. त्यामुळं दिल्ली सल्तनतचा आपण हिस्ट्रीचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याकडे क्रिटिकल आणि ॲनालिटिकल ॲप्रोच असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता मगाशी आपण म्हटलं तसं ह्या डायनेस्टीज आहेत, 5 डायनेस्टीज मिळून आपण दिल्ली सल्तनत म्हणतो. या कुठल्या कुठल्या आहेत, तर त्यामध्ये आहे मुमलुक डायनेस्टी, त्याचा पिरियड आहे 1206 to 1290 CE. खलजी डायनेस्टीचा पिरियड आहे 1290 to 1320 CE. तुगलक डायनेस्टी ती आहे 1320 to 1414 CE. सय्यद डायनेस्टीचं पिरियड आहे 1414 to 1451 CE. आणि लास्ट लोधी डायनेस्टी होती, त्याचा पिरियड आहे 1451 to 1526. आता हे सगळ्या डायनेस्टीज आहेत ते डिटेलमध्ये बघूया. पहिली आहे मुमलुक डायनेस्टी. द मुमलुक डायनेस्टी वॉज फाउंडेड बाय कुतुबुद्दीन ऐबक इन 1206 CE. This was the first dynasty to establish its rule at Delhi. आता मुमलुक डायनेस्टी आहे तिचा फाउंडेशन ह्या कुतुबुद्दीन ऐबकनी 1206 मध्ये केलं आणि ही अशी फर्स्ट डायनेस्टी होती ज्यांनी दिल्लीवरती रूल केला. इन अरेबिक मुमलुक मीन्स स्लेव. आता मुमलुकचा अर्थ काय, तर अरेबिक भाषेमध्ये त्याला स्लेव किंवा गुलाम असं म्हणतात. Therefore, this dynasty is known as a slave dynasty. त्यामुळे या डायनेस्टीला स्लेव डायनेस्टी असं देखील म्हणतात. कुतुबुद्दीन वॉज स्लेव टू मोहम्मद घोरी. आता मागच्या चॅप्टरमध्ये हे तुम्हाला बघितलं आपण की मोहम्मद घोरीनी जेवढी काही टेरिटरी इथं ॲक्वायर केली त्याचं सगळ्या वरती लक्ष ठेवायचं काम कोणाचं होतं, तर ह्या कुतुबुद्दीनकडे दिलेलं होतं आणि हा कुतुबुद्दीन हा मोहम्मद घोरीचा स्लेव म्हणजे गुलाम होता. मोहम्मद घोरी हॅज नो मेल हेअर टू सक्सीड हिम. आता एवढी मोठी टेरिटरी या मोहम्मद घोरीची होती पण त्याला त्याचे गादी चालवणारा मुलगा नव्हता. ही ट्रस्टेड हिज स्लेव्ह ऑफिसर्स मोर दॅन हिज फ्री बॉर्न ऑफिसर्स. आणि त्याचा नेहमीच विश्वास हे त्याचे स्लेव्ह ऑफिसर्स होते त्यांच्यावर जास्त होता. Qutbuddin was appointed as the governor of Muhammad's conquered territories of India. आणि ह्या कुतुबुद्दीनला मोहम्मदची जेवढी काही इंडियामधली टेरिटरी त्यांनी मिळवलेली होती त्याचा गव्हर्नर म्हणून अपॉइंट केलं. आफ्टर द डेथ ऑफ मुहम्मद इन 1206 CE, his empire was divided among his powerful governors. जसं आत्ता आपण बघितलं कुतुबुद्दीन हा एक गव्हर्नर होता, तसे इतरही गव्हर्नर होते आणि ह्या मोहम्मदच्या डेथनंतर काय झालं, त्याचं जे काही एम्पायर होतं हे त्याच्या पॉवरफुल गव्हर्नर्समध्ये डिवाइड झालं. Thus, Qutbuddin assumed the title of Sultan and was acknowledged as the ruler of Ghori's Indian possession by the Muslim officers in India. आता कुतुबुद्दीननी काय केलं, स्वतःला एक सुलतान म्हणून पदवी स्वीकारली आणि भारतातले जे काही मुस्लिम गव्हर्नर होते त्यांनी ह्या घोरीची जी इंडियातली जी मालमत्ता होती त्याला गव्हर्नर म्हणून पण मान्य केलं. He ruled for 4 years and died in an accidental fall in 1210 CE while playing chaugan or horse polo. आता ह्याचा पण कुतुबुद्दीनचं काय झालं, त्यांनी जवळपास 4 वर्ष हे राज्य केलं आणि नंतर चौगान किंवा हॉर्स पोलो आपण ज्याला म्हणतो ते खेळत असताना त्याचा 1210 मध्ये काय म्हणतो अपघातात मृत्यू झाला. द नेक्स्ट इम्पॉर्टंट किंग ऑफ द डायनास्टी वॉज इल्तुतमिश, सन इन लॉ ऑफ कुतुबुद्दीन. आता या डायनेस्टीचा दुसरा महत्त्वाचा राजा कोण होता, तर तो होता इल्तुतमिश आणि तो या कुतुबुद्दीनचा जावई होता. त्यांनी 1210 मध्ये सत्ता हातात घेतली आणि तो या कुतुबुद्दीन ऐबकचा स्लेव्ह होता. हिज कॉन्ट्रीब्युशन टू
द रिअल कन्सॉलिडेशन ऑफ दिल्ली सल्तनत वॉज सिग्निफिकंट. आता त्यांनी काय केलं, या दिल्ली सल्तनतचं सगळं एकत्रीकरण करण्याचं खूप महत्त्वाचं काम हे केलेलं होतं. ड्युरिंग हिज लास्ट इयर he did not consider any of his surviving sons worthy enough to administer, so he nominated his daughter Razia as his heiress. आता इथं बघितलं आपण की इल्तुतमिश ह्याच्यावर सत्तेवर आला, त्यांनी त्याचं कॉन्ट्रीब्युशन सगळे हे दिल्ली सल्तनत एकत्र करण्याचं खूप महत्त्वाचं काम केलं. पण त्याच्या शेवटच्या काळामध्ये काय झालं, त्याचा एकही मुलगा हे ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित सांभाळेल असं काही त्याला वाटलं नाही. म्हणून त्यांनी त्याची मुलगी रझिया जी होती तिला आपला वारस नेमलं. रझिया असेंडेड द थ्रोन ऑफ दिल्ली इन 1236 CE आणि ही रझिया या दिल्लीच्या तख्तवरती 1236 आली. हर ब्रीफ रूल विटनेस्ड as power struggle that started between the Sultan and the Turkish chief known as the Forty or the Chahalgani. Razia was killed in 1240 CE. आता या रझियाचा कार्यकाळ किंवा पिरियड जर आपण बघितला तर तो अतिशय छोटा होता, कारण तिच्या काळामध्ये पॉवर स्ट्रगल सुरू झालेला होता. हे जे सुलतान होते ते आणि टर्किश चीफ, ज्यांना असं फॉर्टी किंवा चहालगानी म्हटलं जातं, यांच्यामध्ये हा पॉवर स्ट्रगल सुरू झालेला होता आणि ह्या रझियाला 1240 ती मारण्यात आलं. आता हे फॉर्टी म्हणजे कोण होते बघूया. The Forty or the Chahalgani was a group established by Iltutmish which included Turkish nobles. They advised and helped the Sultan in administration. आता हे 40 किंवा चहालगानी आपण म्हणतो, हे इल्तुतमिशनी हा ग्रुप तयार केलेला होता आणि ह्याच्यात होते हे सगळे टर्किश नोबल्स होते आणि त्यांचं महत्त्वाचं काम काय होतं तर ते इल्तुतमिशला हे जे ॲडमिनिस्ट्रेशन सुलतानचं जे चाललेलं होतं त्याच्यात ॲडव्हाइस पण करत होते आणि हेल्पही करत होते. आफ्टर द डेथ ऑफ इल्तुतमिश द ग्रुप ॲझ्युम्ड ग्रेट पॉवर इन इट्स हँड्स अँड वॉन्टेड टू इन्स्टॉल अ पपेट ऑन द थ्रोन दॅट दे कुड कंट्रोल. आता इल्तुतमिशची जशी डेथ झाली तसा हे 40 हे जे होते चहालगानी होते यांच्या हातात सत्ता आली आणि त्यांना असं वाटत होतं की सगळा कंट्रोल आपल्या हातात असला पाहिजे आणि त्यांनी काय केलं, या सिंहासनावरती एक कठपुतली, ज्याला आपण पोपेट म्हणतो, त्याला बसवलं आणि सगळी सत्ता आपल्या हातात ठेवली. रझिया सक्सेसर्स were worthless and lacking in ability. आता रझियाचे जे सक्सेसर होते त्यांची एवढी कपॅसिटीच नव्हती की ते हे ॲडमिनिस्ट्रेशन बघू शकतील. इट वॉज द पिरियड ऑफ डिसऑर्डर अँड कन्फ्युजन. आणि त्यामुळे झालं काय की त्या कालावधीमध्ये सगळीकडं कन्फ्युजन क्रिएट झालं आणि कोणाचाच कंट्रोल राहिला नाही. इन 1246 CE, nobles raised Nasiruddin Mahmud, a younger son of Iltutmish, to the throne. मग अशी म्हटलं तसं की ह्या 40चा महत्त्वाचा उद्देश काय होता तर एखादं पपेट या थ्रोनवरती बसवायचं आणि सगळी सत्ता आहे ती आपल्या हातात ठेवायची. त्यांनी काय केलं, 1246 ह्या नसिरुद्दीन महमूद जो इल्तुतमिशचा छोटा मुलगा होता त्याला ह्या सिंहासनावरती बसवलं. Since Nasiruddin was young and inexperienced, Ghiyazuddin Balban, his minister, later on his deputy, took advantage and began to control the affairs of the state. आता नसिरुद्दीन तर एवढा लहान होता आणि त्याला अनुभवही काही नव्हता, तेव्हा या 40 पैकी गियाजुद्दीन बाल्बान जो ह्याचा इल्तुतमिशचा मिनिस्टर होता त्यांनी काय केलं, ह्या परिस्थितीचा फायदा घेतला आणि सगळे राज्याचे कंट्रोल होते ते आपल्या ताब्यात घेतले. द डेथ ऑफ नसिरुद्दीन क्लिअर्ड बाल्बान्स वे टू सक्सीड हिम. आणि नंतर नसिरुद्दीनची डेथ झाली आणि त्याच्यानंतर मात्र बाल्बानला हा त्याचा मार्ग पूर्ण मोकळा झाला. गियाजुद्दीन बाल्बान फायनली असेंडेड द थ्रोन इन 1266 CE आणि शेवटी 1266 ह्या गियाजुद्दीन बाल्बांनी हा सिंहासनावरती आला. विथ हिज असेशन द स्ट्रगल बिटवीन द सुलतान अँड द टर्किश चीफ केम टू अन एंड. मग अशी आपण बघितलं की रझिया जेव्हा याच्यावरती आली, सिंहासनावरती आली, तेव्हा सुलतान आणि टर्किश चीफ यांच्यामध्ये
हे स्ट्रगलसाठी भांडणं सुरू झालेली होती. पण जसं गियाजुद्दीन बाल्बान हा ह्या सिंहासनावर आला तसं ते काय झालं, हे सगळे जे स्ट्रगल होता तो ऑटोमॅटिक थांबला. बाल्बान वन ऑफ द 40 ॲझ्युम पॉवर अँड एलिमिनेटेड द 40. आणि बाल्बांनी काय केलं, हे जसा सत्तेवरती आला तसं त्यांनी हे 40 म्हणजे चहालगानी ही जी लोक होती त्यांचे हा ग्रुप होता तो इलिमिनेट म्हणजे काढून टाकला. In the early 13th century, the control of Delhi Sultanate was largely confined to fortified settlement with soldiers known as garrison town. 13व्या शतकाच्या सुरुवातीला काय झालं, दिल्ली सल्तनतचा जो कंट्रोल होता तो ह्या फॉर्टिफाईड सेटलमेंट्स ज्या होत्या म्हणजे सोल्जर्स ज्याला आपण गॅरिसन टाउन ज्याच्याबद्दल आपण मागच्या वर्षी पण बघितलेलं होतं, तर ह्याच्यावरती सगळं अवलंबून होतं. द सुलतान रेअरली कंट्रोल द हिंटरलँड ऑफ द सिटीज. आता हिंटरलँड म्हणजे काय, हा कडेचा प्रदेश म्हणतो ना, एरिया बिहाइंड द कोस्ट किंवा नदीच्या बाजूचा प्रदेश होता, हे आता सुलतानचा त्याच्यावर फारसा कंट्रोल नव्हता. देअरफोर ही हॅज टू डिपेंड ऑन ट्रेड, ट्रिब्यूट और प्लंडर इन द बिगिनिंग ऑफ रेव्हेन्यू. त्यामुळं या सुलतानला काय व्हायला लागलं, रेव्हेन्यूसाठी हा जो काही व्यापार होत होता, त्याच्यानंतर काही लुटालूट होती, ह्या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून राहायला लागत होतं. बाल्बान्स असेशन टू द थ्रोन ऑफ दिल्ली सल्तनत हॅड led to the expansion of the Sultanate and he focused on consolidating the hinterland of garrison town. आता बाल्बान जसा सत्तेवरती आला दिल्ली सल्तनतच्या, तेव्हा काय झालं, त्यांनी एक्सपान्शन करायचं ठरवलं आणि ह्या हिंटरलँड जे आहेत गॅरिसन टाउनच्या त्याच्यावरती कंट्रोल ठेवायचा त्यांनी विचार केला. A Daub is a rich and fertile land between two rivers and there is one such between the Ganga and Yamuna. आता इथं तुम्ही चित्रात बघाल की दाऊब म्हणजे काय, तर अशी रिच आणि फर्टाईल लँड ज्या दोन रिव्हरच्या मध्ये आपण आहे असं बघतो, आणि ती कुठं होती, गंगा आणि यमुना रिव्हरच्या मध्ये होती. फॉरेस्ट रिजन्स वेअर क्लिअर्ड इन द गंगा अँड यमुना डोब. आणि ही फर्टाईल लँड असल्यामुळं काय झालं, ती गंगा आणि यमुना नदीच्या मध्ये जो प्रदेश होता तो काय केला, जंगलांचा प्रदेश होता तो क्लिअर करून घेतला. हंटर गॅदरर्स अँड पॅस्टोरलिस्ट वेअर एक्सपेल्ड अँड दीज लँड्स वेअर गिवन टू पीझन्स अँड ॲग्रिकल्चर वॉज प्रमोटेड. आता हे जे हंटर गॅदरर होते किंवा पॅस्टोरलिस्ट होते यांना काय केलं गेलं, तिथनं बाजूला काढलं गेलं आणि ती जागा होती ती या शेतकऱ्यांना दिली गेली आणि ॲग्रिकल्चर तिथं प्रमोट केलं गेलं. मेनी न्यू टाउन्स अँड फोर्ट्रेस वेअर बिल्ड विथ द इंटेन्शन ऑफ प्रोटेक्टिंग ट्रेड रूट्स अँड टू प्रमोट रिजनल ट्रेड. बरीचशी नवीन शहरं बसवली गेली, काही फोर्ट्रेसेस बिल्ड केले गेले म्हणजे किल्ले बांधले गेले. त्याचा उद्देश असा होता की ट्रेड रूट हे प्रोटेक्ट केले जावेत आणि रिजनल ट्रेड तिथं प्रमोट व्हावा. When the Sultanate expanded to the south, the Sultan collected taxes from peasantry, traders, and in some instances, the tribute was taken from local rulers. आता ही सल्तनत जशी साऊथला एक्सपांड झाली तसं सुलतानने काय केलं, पिजंट्री म्हणजे छोटे शेतकरी होते, ट्रेडर्स होते आणि काही ठिकाणी तर लोकल रूलर्स होते, त्यांच्याकडनं सुद्धा हे टॅक्सेस कलेक्ट केले. Balban's death in 1287 CE led a fresh disturbance and a widespread turmoil in the empire for succession of the throne, resulting in the weakening of the empire. आता बाल्बांची जशी डेथ झाली 1287 मध्ये, तसा आता नवीन एक डिस्टर्बन्स आणि सगळीकडे गोंधळ सुरू झाला की ह्या आता ह्याचं थ्रोनचं सक्सेसर कोण असेल, आणि त्याचा रिझल्ट असा झाला की त्याचं जेवढं काही एम्पायर होतं ते सगळं कमकुवत झालं किंवा विकन झालं. फॉरेन इन्व्हाजन्स अँड द इंटरनल रिबेलियन्स फर्दर वीकन द एम्पायर अँड द मुमलुक डायनास्टी फायनली डिक्लाइन. आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा फायदा या फॉरेन इन्व्हेडर्स जे होते त्यांनी घेतला आणि अंतर्गत जी रिबेलियन होते म्हणजे ह्याच्यासाठी जी भांडणं चाललेली होती, थ्रोनसाठी जी भांडणं चाललेली होती, त्यामुळं एवढं मोठं एम्पायर जे होतं ते काय झालं, वीकन झालं आणि मुमलुक डायनॅस्टी फायनली डिक्लाइन झाली.
आता या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं, त्याच्यानंतर सोर्सेस कुठले कुठले होते ते बघितले, ह्या हिस्ट्रीज दिल्ली सल्तनतच्या हिस्ट्रीचे, त्याच्यानंतर डायनेस्टीज दिल्ली सल्तनतमधल्या कुठल्या होत्या आणि त्यातली पहिली डायनेस्टी आपण बघितली मुमलूक डायनेस्टी, तिचे सगळे आपण डिटेल्स बघितले. सो हिअर एंड्स द फर्स्ट पार्ट ऑफ दिल्ली सल्तनत. आता हा व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यानंतर PPT, वर्कशीट आणि क्विज हे आपल्या ॲप आणि वेब पोर्टलवर अवेलेबल आहेत. तर हा व्हिडिओ आणि PPT बघून त्यानंतर तुम्ही क्विज आणि वर्कशीट सोडवा. सो हिअर एंड्स पार्ट 1 ऑफ दिल्ली सल्तनत. थँक्यू.